हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनाने आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी सगळं आवरलं काम आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला घेतला. त्याचं एकच कारण आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी मम्मी पप्पा आणि माऊ येणार आहेत. तर आता ते येणार आहेत थोड्याच आता 8 वाजलेत. तर माझं सर्व काम वगैरे सगळं आवरून झाले. आज मी लवकर उठले होते, स्वयंपाक हे झाला. तर काय बनवलं ते तुम्हाला लवकरच दाखवते. तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा. काय करताय? झाडाला पाणी असलं आता एवढं. हा, मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आमच्या घरी असे आई पप्पा आणि माव येणार त्यांचे. किती ओरडतात पिल्लं बघितले का? 20-25 पिल्लं असतात. सारखे ओरडतात. 20-25 पिल्लं असतात. ती बाहेर सोडलं तर लय भारी दिसतात. किती छान झालं बाकी वेळ लगेच वाढायला लागलाय. त्याला थोडंसं नॉर्मल काहीतरी खायला टाकायला पाहिजे, जास्त वाढायला. हो, मेहंदी रंगली दाखवा. रात्री कमी राहिली. वा, मेहंदी आता रंगली. जास्त रंगली. आवडली का तुम्हाला पण? लय लय आवडलं, लय भारी. हे दाखवा, ही पण छान वाटते. खूपच छान. तुझ्या हातात तू हातात जे मेहंदी काढते तेच असं तुझ्या हस्तकला एवढी भारी की अक्षर पण भारी, मेहंदी ते खूपच छान काढते. वा वा वा, मस्त मस्त. तर चला, माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. मी तुम्हाला लवकरच दाखवते की मी आज काय बनवलंय ते. तर बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आज स्वयंपाक बनवलाय छान असा, आणि तुम्हाला दाखवते. मी एकटी नाही बनवला, मी आणि आईंनी मिळून बनवलाय. बघा, इकडं बनवली बटाट्याची भाजी, आणि इकडं पापड्या तळ्यात, इकडं चपात्या, आणि इकडं आणले ह्यांनी श्रीखंडचे डबे आणलेत. तर सर्व आमचं बनवून झाले. आता आम्ही त्यांची वाट बघत बसले. 8 वाजून गेल्यात, आता येतेलच थोड्या वेळात. थोडंसं पाहुण्यांचं काहीतरी झालं होतं, तिकडे गेले होते. तर आता इकडे येणार आहे थोड्याच वेळात. तर चला, का बाकीचे धुणं भांडे सर्व आवरून घेते, आणि मग तोपर्यंत मम्मी ते येतातच. तर बघा, आताच मम्मी आणि भाऊ आले. म्हणजे ते कुठेतरी सावळायला काय गेले होते, कोणातरी पाहुणे वारले होते तिकडं, आणि आताच आलेत. आंघोळ वगैरे सगळं केली, आणि आता आम्ही घेतली जेवायला. मग इकडं बसलेत भाऊ, बसले तिकडं, इकडं असले. हे यांनी आज सुट्टी घेतली. हाय, आमच्या घरी आज पाहुणे आलेले आहेत. आज कोण कोण आले माहिती का तुम्हाला? भाऊ आलेत, मम्मी आलेत, आणि स्पेशल गेस्ट आलेत आमच्याकडे आज. त्यांचे चिवमाव आले. हो माव, तुला काय म्हणतात चिवमाव? आम्ही अश्विनी त्यांना चिवमाव म्हणते ना, त्याच्यामुळं आमचे गेस्ट आहेत आज, स्पेशल गेस्ट आहेत आमच्या घरचे. कोण? चिवमाव. आणि इकडे असले भाऊ, आणि इकडे असली माऊ आणि मम्मी. तर चला, आता आम्ही जेवण करतो. तर सर्वांचं जेवण वगैरे झालं, आणि मम्मी ते चाललेत. तर बघा, राहावं म्हणलं तर कोणच राही नाही. माऊ पण नाही, मम्मी पण नाही. त्यांना घरी जायला उशीर झाला. म्हणलं मग जावा. बघा, आता मम्मी ते गेले, आणि हे पण चालले. जाऊ नका म्हणलं तर कामाला चालले. तर बघा, आता मम्मी पण गेली आणि हे पण गेले कामाला. तर आता भांडे हे सगळं घासून घेतलं, आणि म्हणलं मम्मीने काय खायला आणले बघा होते. तर बघायला आले, तर बघा मम्मीने काय आणले. मम्मी जर येतं ना, जे मला आवडतं तेच घेऊन येते. बघा, इकडे आणली टोस्ट. ही टोस्ट मला खूप आवडते, खारी खारी. आणि इकडे आणली सोनपापडी, आणि इकडे आणले ओरिओ बिस्किट आणि किटकॅट. होत्या 2-3, पण आम्ही खाल्ल्या भरपूर. आणि इकडे आणले चिप्स. एवढं सगळं खायला आणले. बघा, मम्मीनं सर्व खायासोबत डाळिंब पण माझ्यासाठी आणलेत खायला. भरपूर आणले होते, पण निम्मे दिदीला दिले. म्हणजे मम्मी एक दिवस अगोदर आली होती, दिदीपाशी राहिली, आणि इथं शेजारी आमची इथं एक जण वारले होते, त्यांना सावडलं, आणि मग माझ्याकडे आली. बघा, येताना डाळिंब छान आहे. जेवढं जे काय मला आवडतं ते सगळे घेऊन येते. जर येताना इथं पण आणतात, पण मम्मी पण येताना घेऊन येते. मला काही खायचं काय घेऊन नसतं. इथं पण सगळे आणतात येताना, आणि मम्मी पण घेऊन येते. तर चला, आता सर्व खाऊन हे घेते थोडंसं. सर्वजण आहे आम्ही घरी, खाऊन घेतो आता. तर ही बघा, 1 महिना झाला आहे अशी फुलं राहिल्यात अजून. मी तुम्हाला कधी दाखवली होती, तेव्हापासून अजून आहे. तर हे जरा जास्त फुलं होतं, त्यामुळे ह्याच्या 2-3 पाकळ्या पडल्यात. पण हे बघा, हाय असं फुलं आहेत, असे खूप दिवस राहतात. तुम्ही पण ट्राय करून बघा. पाणी घ्यायचं आणि त्यात फ्रीजमध्ये ठेवायचे. तर आम्ही आता किती दिवस झालं फ्रीजमध्ये ठेवले. तर बघा, आहे अशी फुलं येतं अजून. खूप छान वाटलं. 1 महिना होऊन गेलं तशीच येत आहे. बघा किती छान दिसते. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि रिझल्ट बघा. तर बघा, आता हे सकाळी कामाला गेले. हे गेल्यापासून मी काही व्हिडिओ घेतला नाही, कारण हे व्हिडिओमध्ये असल्याशिवाय व्हिडिओला रसच येत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. मग हे आताच कामावरून आले, 5:45 वाजले. आता हे कामावरून आले,
म्हणलं चला आता हे आले तर व्हिडिओ बनवायला घ्यावा. तर बघा हे कानातलं मला मम्मीने आणले, मी घातलंय. कसं वाटलं तुम्हाला? मला छान दिसतंय का नाही कमेंट करून सांगा. बघा हा छान दिसतंय का? हा खूप छान आहे. काय ते नक्षी वगैरे चांगले गळ्यातले, कानातलं कानातलं पण छान आहे. हो ह्यांनी बघितलं ना मी आलेल्या ह्यांना गळ्यातलं घालायला होता. ते सोन्याचं गळ्यातलं मला निघतच नव्हतं आणि मी काय केलं माहिती का, ते दाबून ते मणी असतात ना ते चेंबवले चावून दाताखाली. मग मी म्हणलं आता काढून ठेवा, ह्याचं काय उपयोगच होणार नाही. म्हणलं मी काहीतरी करून ठेवायचं तर म्हणून मला निघा म्हणून मी काढून ठेवलं. तर हे आले म्हणलं ते काढा, मग ह्यांनी काढलं दुसरं घातलं तर हे उलटं घातलं होतं. आणि आई आल्यावर म्हणले की उलटं घातलंय. आईंनी सांगितल्यानंतर आम्ही सरळ गळ्यातलं घातलं. नाही ते चुकून झालेलं ना, कसं काय माझ्या लक्षात आलं नाही, ते उलट होत ते गळ्यातलं. अयो मेहंदी किती रंगली. रात्री एवढे छान रंगले होते, मग सकाळी मी पाहिले तर एवढे रंगले. आणि दुपारी मी जेवताना पुन्हा पाहिलं ना 12 वाजच्या दरम्यान. प्रेम आहे माझं का तुम्ही, मी कालेल कशी घी झाली बघा. तुमचं प्रेमच नाहीये. काय हसताय. तर चला आता स्वयंपाक बनवायचा. आज आहे गुरुवार, त्यामुळे लाईट गेली. गुरुवारची जास्त करून लाईट नसती, कधी असती कधी नसती. तर चला आता स्वयंपाक बनवते आणि तुम्हाला पण दाखवते मी आज काय बनवणार आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा आज आमच्याकडे खूप जास्त पाऊस चालू आहे. तर आता माझ्या भाकरी बनवून झाल्या आणि मी बनवते शेवग्याची शेंग. म्हणजे आपण कसं शेवग्याची शेंग म्हणतो, तर आमची जर निर्गुळ्याला म्हणतात की लांबकी शेंग म्हणतात. तर मला पप्पा म्हणले आज लांबकी शेंग बनव, मग मी शेंग बनवते. माझ्या भाकरी बनवून झाल्या आणि भात पण बनवून झाला. शेंग शिजवून घेतली मी. आणि बघा इकडं बनवले कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून भाजायला टाकली. आणि इकडं शेवग्याची शेंग शिजवून घेतली. आणि इकडं बनवलं राईस आणि भाकरी सर्व बनवून झाले माझं आता. तर चला आता शेवग्याची शेंग बनवते. तर बघा आता आमचं सर्वांचं मस्तपैकी जेवण झालंय आणि माझे भांडे घासून पण झालेत. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा. बाकीचे पण माझे व्हिडिओ भरपूर आहेत मी सोडले. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आताचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड्स.